नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्या रिपोर्टमध्ये फॅटी लिव्हर असं आलेलं आहे का? डॉक्टरांनी लिव्हरमध्ये चरबी साठलेली आहे असं सांगितलेलं आहे का? तर अशा वेळेस फार घाबरून न जाता योग्य आहार, लाईफस्टाईल आणि काही प्रभावी आयुर्वेदिक उपायांनी फॅटी लिव्हरवरती आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये फॅटी लिव्हर म्हणजे काय, फॅटी लिव्हरसारखी कंडिशन निर्माणच का होते, याची कारणं काय आहेत आणि फॅटी लिव्हर असताना कोणते 5 अतिशय प्रभावी आयुर्वेदिक उपाय तुम्ही केले पाहिजेत, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फॅटी लिव्हर म्हणजे काय? तर लिव्हरच्या पेशींमध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे. लिव्हरच्या एकूण वजनाच्या 5% पेक्षा जास्त भाग जेव्हा चरबीने व्यापलेला असतो तेव्हा त्या कंडिशनला फॅटी लिव्हर असं म्हणतात. चरबी जास्त वाढली की हळूहळू लिव्हरला सूज यायला लागते. अगदी इनिशियल स्टेजला आपण फॅटी लिव्हर कंट्रोल करू शकतो, पण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात फायब्रोसिस, लिव्हर सिरोसिस, लिव्हर फेल्युअर, कॅन्सर अशा गंभीर आजारांचं हे रूप घेऊ शकते. आयुर्वेदामध्ये लिव्हरला यकृत असं म्हणतात. रक्तवह स्रोतस आणि पित्तदोषाचं हे मुख्य स्थान आहे. शरीरात पचनक्रिया घडवून आणणारं पाचक पित्त आणि रक्ताचा रंग आणि शुद्धता टिकवणारं रंजक पित्त हे यकृतातच असतं. जेव्हा आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा आमदोषासारखा विषारी घटक शरीरामध्ये तयार व्हायला लागतो आणि तो आमदोष आणि बिघडलेला कफदोष एकत्र येऊन यकृताच्या ठिकाणी चरबी साठवायला सुरुवात करतात, ज्याला आयुर्वेदामध्ये यकृत मेदवृद्धी म्हणतात, म्हणजेच फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर सारखी कंडिशन निर्माणच का होते, याची कारणं काय आहेत? तर याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण आहे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. जास्त प्रमाणात नियमित दारू प्यायल्याने लिव्हरच्या पेशी खराब होतात. दारूचं पचन होत असताना लिव्हरमध्ये काही हार्मफुल केमिकल्स तयार होतात, ज्याच्यामुळे लिव्हरची चरबी जाळण्याची प्रोसेस स्लो होते आणि लिव्हरमध्ये हळूहळू फॅट जमा व्हायला लागतं. दुसरं कारण आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, म्हणजेच दारू न पिताही काही कारणांमुळे लिव्हरमध्ये फॅट जमा व्हायला लागतं. ती कारणं कोणती? तर पहिलं कारण आहे अति प्रमाणात नॉनव्हेज सारखे पचायला जड असणारे पदार्थ खाणं. तेलकट तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड, प्रिझर्व फूड, प्रोसेस फूड, पॅक फूड, कोल्ड ड्रिंक्स, चहा कॉफीचं अतिसेवन. जर असं चुकीचं खाणं पिणं तुमचं जास्त प्रमाणात असेल तर याच्यामुळे पचनावरती ताण येतो, पचनशक्ती कमकुवत होते, पोटावरती ताण येतो आणि आमदोषासारखा विषारी घटक शरीरामध्ये तयार होऊन लिव्हरमध्ये फॅट जमा व्हायला लागतं. दुसरं कारण आहे सिडेंटरी लाईफस्टाईल. ज्यांची दिवसभर बसून कामं असतात, शरीराची अजिबात हालचाल नसते, व्यायाम नसतो, दुपारी जेवण झाल्यानंतर लगेचच झोपणं होतं, रात्रीचं जेवण उशिरा होतं, तर अशा लाईफस्टाईलमुळे, अशा सवयींमुळे शरीरामध्ये कफ आणि मेद वाढतो आणि चरबी साठायला लागते. ज्यांचं वजन खूप जास्त आहे, पोटाभोवती आणि कमरेभोवती चरबी वाढलेली आहे, त्यानंतर ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, म्हणजे शरीरातल्या पेशी इन्सुलिनला रिस्पॉन्स देत नाहीत, ज्याच्यामुळे रक्तातल्या अतिरिक्त साखरेचं रूपांतर लिव्हर फॅटमध्ये करतं. त्यानंतर टाईप 2 डायबिटीस आहे, शरीरातल्या बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्सच्या लेवल्स वाढलेल्या आहेत, थायरॉइड हार्मोन इम्बॅलन्स आहे, तर अशा कंडिशनमुळेही फॅटी लिव्हर होतं. चौथं कारण आहे खूप कमी वेळात वजन कमी करण्याच्या नादात क्रॅश डायटिंग करून तुम्ही वजन कमी केलं तर त्याच्यामुळे लिव्हरवरती ताण येऊन चरबी साठायला लागते. 5वं कारण आहे आनुवंशिकता. जर तुमच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या बाजूला असणाऱ्या इतर नातेवाईकांना फॅटी लिव्हर असेल तर मुलांमध्येही ती कंडिशन निर्माण होऊ शकते. अर्थातच आत्ता सांगितलेली ही कारणं एका दिवशीची नसतात. वर्षानुवर्ष सतत ही कारणं घडत आल्यामुळे फॅटी लिव्हर सारखी कंडिशन निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे यातली जी कारणं तुमच्यामध्ये दिसत आहेत ती कारणं सगळ्यात आधी दूर करा. पचायला हलका असणारा आहार घ्या, फळभाज्या खा, हिरवे मूग, मुगाची डाळ पथ्यकर आहे ते तुम्ही आहारामध्ये घ्या, जुनं धान्य वापरा, सीझनल फ्रूट्स खा, ताजं घरी बनवलेलं ताक सकाळी किंवा दुपारच्या वेळात घ्या, पचायला हलकं
ताजं घरी बनवलेलं षड्रसात्मक अन्न तुम्ही घेतलं तर ते व्यवस्थित पचलं जातं आणि आजार तुमच्या मागे लागत नाहीत. त्याचबरोबर 30 ते 45 मिनिटं तुमचं चालणं ठेवा. सकाळी संध्याकाळी 10-10 मिनिटं अनुलोम विलोम करा. जे योगासनं तुम्हाला व्यवस्थित जमतात ते करा. म्हणजे सूर्यनमस्कार, कपालभाती, भुजंगासन, धनुरासन यापैकी जे योगा तुम्हाला व्यवस्थित जमतात, जे व्यायाम तुम्हाला व्यवस्थित जमतात ते करा. चुकीच्या पद्धतीने व्यायाम करू नका. तर अशा प्रकारे योग्य आहार आणि योग्य लाईफस्टाईल याच्यामुळे तुम्ही कोणत्याही आजारावरती मात करू शकता. रिपोर्टमध्ये फॅटी लिव्हर आहे हे आपल्याला समजतं, पण अगदी इनिशियल स्टेजला शरीरामध्ये कोणती लक्षणं आपल्याला दिसतात? तर पोटात उजव्या बाजूला जडपणा जाणवतो, बरगड्यांच्या खाली हलकी वेदना असते, दडपण जाणवतो, अपचन, अजीर्ण, गॅसेस, पोट फुगणे, मळमळणे, भूक न लागणे, पोट साफ न होणे अशा पचनाशी रिलेटेड तक्रारी निर्माण व्हायला लागतात. पुरेशी झोप घेऊनही, पुरेसा आराम करूनही अशक्तपणा जाणवतो, थकवा जाणवतो, अचानक वजन वाढायला लागतं, पोटाभोवती चरबी साठायला लागते, डोळ्याभोवती काळी वर्तुळं यायला लागतात, त्वचेला खाज सुटते, स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स निर्माण होतात. जर अशी लक्षणं तुमच्यामध्ये दिसायला लागली असतील तर त्याच्यावरती सगळ्यात आधी उपचार घ्यायला लागा. फॅटी लिव्हर असताना कोणते 5 अतिशय प्रभावी आयुर्वेदिक उपाय तुम्ही केले पाहिजेत? पहिलं औषध आहे भुईआवळा. यकृतासाठी भुईआवळा ही सर्वात बेस्ट वनस्पती आहे. भुईआवळ्यामध्ये हिपॅटोप्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामुळे यकृताच्या पेशींचं रक्षण होतं, लिव्हर एन्झाईम्स बॅलन्स राहतात आणि लिव्हरमध्ये नव्याने चरबी तयार होऊ देत नाही. त्याच्यामुळे अर्धा चमचा भुईआवळ्याचं चूर्ण सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यासोबत घ्यायला लागा. दुसरं औषध आहे त्रिफळा चूर्ण. फॅटी लिव्हरचं मुख्य कारण आहे वीक डायजेशन आणि पोट साफ न होणं. अशा वेळेस 1 चमचाभर त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना तुम्ही गरम पाण्यासोबत घेतलं तर याने आतड्यांची स्वच्छता होते, कोठा साफ होतो, शरीरातले विषारी घटक बाहेर पडतात, शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल आणि एक्स्ट्रा फॅट कमी होण्यासाठी मदत मिळते. तिसरं औषध आहे कोरफड. सकाळी उपाशी पोटी 15 ते 20 ml कोरफडीचा रस घ्यायला लागा आणि हा रस पिल्यानंतर किमान अर्धा ते पाऊण तास काहीही खाऊ पिऊ नका. कोरफडीमुळे तुमचा जठराग्नी प्रदीप्त होतो. तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं चरबीमध्ये रूपांतर न होता एनर्जीमध्ये होतं. शरीरातले आणि लिव्हरमधले विषारी घटक बाहेर टाकले जातात, ज्याच्यामुळे लिव्हर फॅट पचवण्याचं काम चांगल्या पद्धतीने करू शकतं. आणि कोरफड ही सूज व दाह शामक असल्यामुळे फॅटी लिव्हरमध्ये याचा खूप छान फायदा होतो. चौथं औषध आहे आवळा. तसं तर त्रिफळ्यामध्ये आवळा आहेच, पण तुम्ही सेपरेट अर्धा चमचा आवळ्याचं चूर्ण किंवा ताजा आवळा मिळाला तर 15 ते 20 ml आवळ्याचा रस सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यासोबत घ्यायला लागा. आवळा हा व्हिटॅमिन सीचा सगळ्यात उत्तम स्रोत आहे. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळे लिव्हरचं फंक्शन चांगलं होतं, लिव्हरचे एन्झाईम्स बॅलन्स राहतात आणि फॅटी लिव्हरमध्ये याचा फायदा होतो. 5वं फॅटी लिव्हरसाठी खूप छान कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे कुटकी आणि पुनर्नवा. ह्याचं चूर्ण घेताना ते 1:2 ह्या रेशोमध्ये घ्या. म्हणजेच पाव चमचा कुटकी चूर्ण आणि अर्धा चमचा पुनर्नवा चूर्ण सकाळी संध्याकाळी कोमट पाण्यासोबत जेवणाच्या अर्धा तास आधी घ्या. कुटकी लिव्हरमधील फॅट कमी करते आणि पुनर्नवा ही वनस्पती मूत्रल आहे, सूज कमी करण्यासाठीची सर्वात बेस्ट वनस्पती आहे. त्याच्यामुळे शरीरातले विषारी घटक लघवीमार्फत बाहेर टाकले जातात आणि लिव्हरची सूज कमी होण्यासाठीही मदत मिळते. तर ही 5 आयुर्वेदिक औषधं, 5 आयुर्वेदिक उपाय फॅटी लिव्हरसाठी अतिशय परिणामकारक आहेत. पण जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की प्रत्येक रुग्णाची प्रकृती, वय, बल, आजाराची तीव्रता, ऋतू हे वेगवेगळं असतं, त्याच्यानुसार औषधंही वेगवेगळी असतात. त्याच्यामुळे वैद्यांचा सल्ला घेतलेलं कधीही चांगलं. सतत तीव्र पोटदुखी असेल, पोटामध्ये पाणी साठतंय, डोळे आणि त्वचा पिवळी पडलेली आहे, रक्ताच्या उलट्या होत आहेत, काळपट शौचाला होते, रिपोर्ट सतत बिघडलेले असतात, तर अशा वेळेस स्वतः उपाय न करता तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला कधीही चांगलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.